झी 24 तास, एक पाऊल पुढे. बारला नो एंट्री. काही तांत्रिक अडचणीमुळे प्रत्यक्षरित्या जरी आपल्या सोबत डॉक्टर अभय बंग नसले तरी फोनवरून ते आपल्या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर अभय बंग, आता आपण पाहिलं की 5 एप्रिल 2013ला अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले होते, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं. मला पण सांगा, या विषयातले जागतिक ट्रेंड्स नेमके काय आहेत? बघा, अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये 1915 ते 1950च्या काळात दारूबंदी होती. नंतर दारूबंदी बोला. जेम्स सरसोने नावाच्या वर्ल्ड बँकेच्या अर्थशास्त्र तज्ञाने अशी माहिती केली की अविकसित देशांचं प्रमुख विकासाचं भांडवल हे ह्युमन कॅपिटल आहे आणि दारूमुळे हे जर ह्युमन कॅपिटलच नष्ट होणार असेल आणि जसं लॅटिन अमेरिकन देशांमध्ये, मेक्सिकोमध्ये, कोस्टारिकामध्ये झालं, तर त्याने असं मांडलं की आर्थिक विकास करायचा असेल तर दारू नियंत्रित केली पाहिजे. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन जे आहे इंग्लंडचं, त्यांनी मांडणी अशी केली की दारूमुळे जेवढे विविध रोग होतात, मी अगोदर जसं म्हटलं 80 प्रकारचे रोग होतात, मृत्यू वाढतात आणि म्हणून दारूचं नियंत्रण केलं पाहिजे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज नावाचा जो अभ्यास जागतिक तज्ञाने नुकताच 2013 मध्ये प्रकाशित केला, त्याआधी त्यांनी असं म्हटलं की जगामध्ये सगळ्यात जास्त रोग आणि मृत्यू ज्या 6 कारणांमुळे होतात त्यापैकी एक दारू आहे. तर अशा तऱ्हेने जागतिक अर्थशास्त्रीय आणि आरोग्याच्या बाबतीत पुरावा वाढत चालला आहे की दारू ही विकासाला घातक आहे, आरोग्याला घातक आहे. आता गंमत बघा, रशियासारखा देश जो वोडका पिण्यामध्ये अगदी वसतात, रशियाने राष्ट्रीय नीती जाहीर केली आहे की 2 वर्षांमध्ये आम्ही दारूचं कन्झम्पशन 50% कमी करू आणि 5 वर्षामध्ये अजून मोठ्या प्रमाणात कमी करू. युरोपियन युनियनने ठरवलं आहे की दारूचं कन्झम्पशन 1/3 कमी करायचं आणि ते फ्रान्स आणि इटलीने कमी करून टाकलं. आणि शेवटी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने असा प्रस्ताव पारित केला आहे आणि त्या प्रस्तावावर भारताची देखील सही आहे की दारूमुळे लोकांच्या आरोग्याला, जीवाला नुकसान होतं, म्हणून सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील दारूचं प्रमाण आणि दारूचे दुष्परिणाम यांचं नियंत्रण करावं. तर अशी सध्या जागतिक तज्ञांची आणि आरोग्य विषयाच्या संघटनांची आणि युरोपमधल्या सरकारांची देखील अशी सध्या भूमिका आहे. डॉक्टर अभय बंग, मला सांगा, डान्स बार, त्यापेक्षा बिअर बार, अपघात, महिलांवरती अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार या सगळ्याच्या मुळाशी असणाऱ्या दारूलाच आपण बंदी का करू नये? फक्त हायवेवरची दारू का बंद करावी? काय सांगाल आपण संपूर्ण दारूबंदीची मागणी करताय? बघा, महाराष्ट्राची आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी जसं आनंदीबाईने दचा मा केला तसं यांनी महाराष्ट्राचा मध्य राष्ट्र करून टाकलेला आहे. त्यांनी हाचा द करून टाकला आणि महाराष्ट्र हे मध्य राष्ट्र आहे. 1990 मध्ये महाराष्ट्र शासनाला दारूपासून 100 कोटी उत्पन्न मिळत होतं. गेल्या वर्षी ते 8,000 कोटी मिळालं. 80 पटीने उत्पन्न वाढलेला करायची तर एकमेव व्यवसाय असावा. याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातले लोक वर्षाला जवळपास 40,000 कोटी रुपयाची दारू पितात. हे आकडे अशक्य वाटतात, पण शासकीय आकड्यांवर आधारित आपण हे काढू शकतो. त्यामुळे उत्पादकता कमी होते, स्त्रियांचा सहभाग कमी होतो, पुरुषांचं जीवन खराब होतं आणि राजकारण देखील अशुद्ध आणि करप्ट होतं. म्हणून महाराष्ट्रातली दारू बंद करायला पाहिजे अशा मताचा मी आहे. पण मला एक सांगून देऊ द्या की निव्वळ दारूबंदी केली म्हणजे नुसतीच घोषणा केली आणि अंमलबजावणीचे 3 तेरा वाजवले असं राज्यकर्त्यांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे. म्हणून नुसती दारूबंदी नको, दारू मुक्ती हवी आणि त्यासाठी दारूवर नियंत्रण आणायला पाहिजे, उपलब्धी कमी करायला पाहिजे, दुकानं बंद करायला पाहिजे, पण सोबतच लोकशिक्षण करायला पाहिजे आणि व्यसनमुक्ती पण करायला पाहिजे. बरोबर आहे, हे सगळे उपाय बरोबर आहे अभयजी, हे सगळे उपाय अत्यंत महत्त्वाचे. हाच प्रश्न घेऊन मी जातोय माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी,
गुटखा बंदी सारखी सुद्धा या दारूबंदीची अवस्था होईल का असं वाटतंय का आपल्याला? नाही, प्रश्न तोच आहे. आपण मटकाबंदी केली, गुटखाबंदी केली, अगदी खूप गाजावाजा करून केलेली डान्स बार बंदी होती. या सगळ्या बंद्या व्यवहारामध्ये किती उतरल्या हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. डॉक्टर बंग यांनी जी आकडेवारी आणि जी माहिती दिली त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे. मला गावं माहिती आहेत की ज्या गावाची वस्ती 12-13 हजार आहे आणि त्या 12-13 हजार वस्तीच्या गावामध्ये 6 परमिट रूम्स आहेत, 14 देशी दारूची दुकानं आहेत लायसन्स असलेली, आणि शिवाय भट्ट्या वेगळ्या. म्हणजे आत्ता जो बंग साहेबांनी आकडा सांगितला 40,000 कोटी रुपयांची दारू पितात असं सरकारी आकड्यांवरून दिसतं, त्याच्यापेक्षा जास्त असेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.